समाधानकारक उत्तर दिले नाही तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाके बंद पाडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 व 4 फेब्रुवारी रोजी टँकर उलटून झालेल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत MSRDC तसेच IRB इन्फ्रास्ट्रक्चर या टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने जाब विचारला। ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर घाटामध्ये उलटल्याने मुंबई व पुणे दोन्ही दिशांना प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत। उलट अत्यंत निर्लज्जपणे या प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली असा आक्षेप मनसेने घेतला आहे। आपत्तीच्या काळात जर प्रशासन प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देऊ शकत नसेल तर मग ही टोल वसुली नेमकी कशासाठी केली जाते या थेट प्रश्नावर MSRDC आणि IRBचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे। 32 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया गेला। त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, आर्थिक नुकसान झाले, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले। या सर्व नुकसानीची भरपाई शासन किंवा प्रशासन करणार आहे का असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख, माऊली थोरवे, हेमंत पाटील, उपाध्यक्ष रवी शेलार, सुनील अंधारे पाटील, रमाकांत साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते।